आताचं सरकार आणि अजित पवार धनंजय मुंडेंना का संरक्षण देत आहेत? संभाजी राजे ऑन राज्यपाल भेट. संतोष देशमुख यांची जी क्रूरपणानं हत्या केली गेली ती खऱ्या अर्थानं माणुसकीची हत्या केलेली आहे. हा विषय जातीच्या पलीकडचा असल्यामुळे आम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांनी विनंती केली आहे. सामान्य माणसांचा जो काही आक्रोश चालू आहे ते महाराष्ट्राला परवडणारा नाहीये हे सांगण्यासाठी आलो आणि त्यांना विनंती केली. त्यांनी आमची विनंती ऐकली. प्रामुख्याने आमची मागणी आहे 7 लोक जे फरार आहेत त्यांना अजूनही अटक झाली नाही, त्यांना अटक झाली पाहिजे. जे अधिकारी नेमलेले आहेत ते बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी आणलेले आहेत आणि म्हणून SIT मध्ये IPS अधिकाऱ्यांना नेमावं. विधानसभेच्या पटलावर स्वतः मुख्यमंत्री म्हणाले आम्ही 7 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. वाल्मिक कराड याला 302 कलम लागावं ही आमची मागणी आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. आत्ताचं सरकार अजित पवार का धनंजय मुंडेंना संरक्षण देते? राज्यपालांनी सगळा विषय समजून घेतला. संतांच्या महाराष्ट्रात अशी गोष्टी घडणं म्हणजे दुर्दैव आहे. तर राज्यपालांची भेट घेतलेली आहे, तुम्ही भेट झालेली आहे का? काय आश्वासनांची भेट काय मागणी केली तुम्ही राज्यपालांची? संतोष देशमुखांची क्रूर पद्धतीने जी हत्या केली आणि खऱ्या अर्थाने माणुसकीची हत्या केलेली आहे, हा विषय जातीच्या पलीकडचा विषय असल्यामुळं आम्ही सर्वजण सर्व पक्षीय यांनी राज्यपालांना विनंती केली की आम्हाला आज तुम्ही टाइम द्या. सामान्य माणसांचा आक्रोश काय नेमका महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्राला हे परवडणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या विनंती केली, ऐकण्यासाठी विनंती केली. त्यांनी सविस्तर पद्धतीने आमची मागणी सगळी ऐकली. प्रामुख्याने आमचा हाच मुद्दा आहे की तुम्ही 7 जे फरार आहेत त्यातला एक अजूनही अटक झाला नाही, त्याला अटक करणं गरजेचं आहे. नंबर 2, जे अधिकारी नेमलेले हेच अधिकारी बीडला धनंजय मुंडेंनी आणलेले आहेत आणि म्हणून SITला चांगले अधिकारी, डायरेक्ट IPS अधिकारी कुमावत सारखे असतील, शाजी उमाप सारखे असतील, अशा लोकांना तिथं तुम्ही नेमावं आम्ही त्यांना विनंती केली. दुसरी महत्वाची विनंती आम्ही त्यांना केली की विधानसभेच्या पटलावर स्वतः मुख्यमंत्री बोलले. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की आम्ही 7 जणांच्यावर गुन्हा नोंद केलेलाच आहे आणि त्यालाच धरून तिने वाल्मिक कराड जो ह्या 7 जणांचा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केलंय. पण त्याला जे कलम लावलेले हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार म्हणून त्याला सुद्धा 302 हे कलम लागावं यासाठी आमची विनंती होती. तिसरी विनंती सगळ्यात त्यांना आम्ही महत्वाची केली की या सगळ्यांचा बॉस कोण आहे? हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते लोकांचा आक्रोश असताना. त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं RR आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. मग क्लीन चिट झाल्यानंतर परत तेच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले. मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला लागले धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली. मला आनंदाने सांगायचंय की राज्यपाल महोदयांनी सगळे विषय समजून घेतले. त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं मी याच्या निश्चित इंटरव्ह्यू करीन, निश्चित लक्ष घालीन. कारण का हा विषय नुसता संतोष देशमुखचा एकट्याचा नाही आहे, हा पूर्ण माणुसकीची हत्या केल्यामुळे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे हे महाराष्ट्राला परवडणार नाही. आपण ज्यावेळी शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा हे महाराष्ट्र म्हणतो, हा संतांचा महाराष्ट्र म्हणतो, या गोष्टी महाराष्ट्रात घडतात हे दुर्दैव आहे. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या पक्षातले लोक आणि सगळ्या धर्मातले लोक, सगळ्या जातीतले लोक सुद्धा इथं आम्ही सगळेजण तिथं जाऊन त्यांना मांडणी केली. आणि हा विषय सुद्धा अनेक ठिकाणी जाती वळण म्हणजे जाण्याच्या मार्गावर असे अनेक लोक प्रयत्न करत असतात. ते सुद्धा होऊ नये. इथं मराठा वंजारी हा विषय नाहीये. हा इथं विषय खऱ्या अर्थाने ज्या संतोष देशमुखांनी सुद्धा एक दलित समाजाच्या मुलाला वाचवायला गेला होता, हा माणुसकीची हत्या आहे. आणि माणुसकीची हत्येला न्याय मिळवण्यासाठी आपण जातीच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी विचार करावा अशी माझी सर्वांना सुद्धा विनंती आहे. तसं आम्ही राज्यपालांना सुद्धा बोललो, राज्यपालांनी सुद्धा हा मुद्दा बोलून दाखवला की हा
महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारायचा आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने तो शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर विचार जीवन ठेवायचा असेल तर जातीच्या पलीकडे सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे असं तिने आम्हाला शब्द दिला. जरांगे पाटील कायदा हातात घेण्याची भाषा करतायत ते म्हणतात की बाकी सगळे बोलतात.